नमस्कार मंडळी. आज आपण करतोय टेस्टी हेल्दी असा स्पगेटी पास्ता. हा पास्ता दिसायला जेवढा छान आहे त्याहीपेक्षा तो चवीला छान आहे. यामध्ये भरपूर भाज्या घातल्या आहेत त्यामुळे तो हेल्दीसुद्धा आहे आणि करण्याची पद्धत नेहमीचप्रमाणे अगदी सोपी आहे. यासाठी आपण एका भांड्यामध्ये भांडं जरासं मोठंच घ्यायचं आहे. त्यामध्ये भरपूर पाणी उकळायला ठेवायचं. पाणी उकळलं की त्यामध्ये स्पगेटी घालायचे. थोडंसं खालचा पाट त्याचा नरम झाला की सगळ्या स्पगेटी त्या भांड्यामध्ये बरोबर मावतात. आता जेव्हापर्यंत आपल्या स्पगेटी व्यवस्थित शिजत आहे तर आपण त्याच भांड्यामध्ये घालून घेऊया एक कांदा आणि 2 टोमॅटो, जेणेकरून आपली कांदा टोमॅटोची प्युरी होईल आणि ते व्यवस्थित शिजतील पण. तर कांदा टोमॅटोची साल जराशी तडकली की आपण काय करायचं, टोमॅटो काढून घ्यायचा आहे, कारण टोमॅटो आपला लवकर शिजतो. त्यानंतर कांदा आणि स्पगेटी आपण शिजू देऊया. कांदा स्पगेटी शिजली की नाही हे बघण्यासाठी तुम्ही एक तर चमच्याच्या साहाय्याने तोडून बघू शकतात किंवा थोडीशी खाऊन बघायची, की जेणेकरून कळतं की आपली स्पगेटी व्यवस्थित शिजली की नाही. मात्र ती ओव्हरकुक होऊ द्यायची नाही. आता आपण कांदा पण काढून घेतला आहे आणि स्पगेटीमधलं पण पाणी काढून घेतलं आहे, मात्र ते पाणी फेकायचं नाही आहे. कांदा टोमॅटो थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि त्याची प्युरी करून घ्यायची आहे. एका कढईमध्ये तेल गरम केले. तेलाच्या ऐवजी ऑलिव्ह ऑइल वापरू शकतात, बटरसुद्धा वापरू शकता. आणि त्यामध्ये एक लसूण पाकळी घातली आहे बारीक चिरून. ती व्यवस्थित परतली गेली की त्यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घालायचा. कांद्याचा रंग हलकासा बदलला की त्यामध्ये आपण केलेली कांदा टोमॅटोची प्युरी घालायची. यामध्ये घालून घ्यायचे आपण चवीनुसार मीठ आणि चिमूटभर साखरसुद्धा घालून घ्यायचे. आपली प्युरी व्यवस्थित शिजली म्हणजे तेल सोडायला सुरुवात झाली की त्यामध्ये घालून घ्यायचे चिली फ्लेक्स 10 ते 12 मिरी कुटून घातले. त्याबरोबर 1 चमचा ऑरिगॅनो किंवा मिक्स हर्ब घाला. आता भाज्यांमध्ये मी इथं जांभळी सिमला मिर्च, त्यानंतर फ्रेंच बीन्स घातलेत. त्याचबरोबर आपण घातलेली आहे पिवळी सिमला मिर्च, त्यानंतर हिरवी सिमला मिर्च, बेबीकॉर्न घातलेले आहे. तर माझ्याकडे आज भरपूर भाज्या होत्या त्यामुळे भरपूर घातल्या. तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही भाज्या घालू शकतात. भाज्या आपल्याला शिजू द्यायच्या आहे, परंतु त्याचा क्रंच जाता कामा नये. म्हणजे मध्यम गॅसवर आपल्याला भाज्याचं जेवढंपर्यंत कच्चं पण जात नाही ना तोपर्यंतच आपल्याला भाज्या शिजून घ्यायच्या. भाज्या व्यवस्थित शिजल्या की त्यामध्ये आपल्याला स्पगेटी घालून घ्यायची आहे. त्यानंतर व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. 1 चमचाभर घालायचं आहे टोमॅटो सॉस आणि जर वाटेल तर त्यामध्ये थोडंसं आपलं पास्ता वॉटर जे होतं ना, पास्ता आपण शिजवलं ते पाणी फेकायचं नाही, तेच पाणी यामध्ये घालायचं आहे. म्हणजे एक दाटसरपणाही छान येतो. तर थोडंसं पाणी घातलेलं आहे, हे सगळं एकत्र करून घेतलं आहे आणि सगळ्यात शेवटी घातलेलं आहे मी टोमॅटो सॉस. हे सगळं घालायचं, मिक्स करायचं की मस्त आपला स्पगेटी पास्ता तयार होतो. असा हा पास्ता करून बघा. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका.